महानगरपालिकेच्या समोर आता आहोत आपण. आणि इथला व्ह्यू जर म्हटलं ना भाई, नादच खुळा इथल्या व्ह्यूचा. रेल्वे स्टेशन आणि परत हे जुनं बांधकाम कसं बांधलं असं मी आतापर्यंत 6 वाजल्यापासून विचार करतो की वाघ म्हणजे मूर्त्या पार वरीपर्यंत कसं नेल्या असते. ते गोल शिखर कसं मायला त्या काळी ना कोणतं ट्रेन होतं ना काय काहीच नव्हतं. म्हणजे आता एवढी सोयीसुविधा असून जर एवढं भारी डेव्हलपमेंट करता येत नाही, त्या काळी कसं केलं असेल याचाच मला प्रश्न पडला. तुम्हाला दाखवतो मी. मूर्ती आहे, परत हे वरचं गोल घुमट कसं बनवलं असेल आणि कसं नाही काय कळणार. परत हे बघा हे शिवाग हे परत हे रेल्वे स्टेशनच्या इकडे हे कसं म्हणजे भाई काय त्या काळाचं हे काय व्ह्यू दिसतो यार लाका भारी एकदम. भाई इकडं आल्यावर वाटत होतं की मुंबईला करमन का नाही. आता मुंबई सोड वाटत मला चक्क. मुंबई मधून जाऊच वाटत नाही, कारण की एवढा भारी व्ह्यू आहे इथं. इथं राहणं बी कठीण आहे, खाणं झोपणं. रात्री बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर झोपतो. चला आता मरीन ड्रायव्हरला जाऊ. ठीक आहे मित्रांनो, मला दोन ताळे. आता मी नेमका कोणत्या सिटीच्या बस स्टँड वरती आहे. इथल्या लोकल वगैरे जातात, म्हणजे जसं मरीन ड्राईव्ह जायचं असेल किंवा 5-6 किलोमीटर वर जायचं असेल तर बसेस असतात. आणि तिथे 2 ताळी बसेस आहेत. मी बसणार तर नाही ते, पण लांबून दाखवतो तुम्हाला. ती बघा ती. आणि इथं आल्यावर कळतं की मुंबईत खरंच परप्रांतीयची नाहीये, मुंबई मराठी माणसाचीच आहे. कारण की इथं आल्यापासून तर अजून हिंदी बोलणारे ते कमीच आढळले. पण व्यवसाय म्हणजे व्यवसायामध्ये ते आहेत भरपूर. रेल्वे स्टेशनवर सगळं त्यांचंच आहे, म्हणजे व्यवसाय सगळं त्यांचं. आपल्याला काही घेणं देणं नाही द्यायची. आपण जे काम करायला आलो ते काम करू. आता जाऊ आपण मरीन ड्राईव्ह. हे मुंबई सिटी बेस्ट. प्रभावती नगर, मायानगर. संजय दत्तने खरंच बोलला होता की मुंबई का रेल्वे स्टेशन जो कभी अकेले नहीं उतरता, ते सपने लेके साथ उतरता. दिस इज राईट संजय दत्त. असं काही लोक चहा पितात आणि आपण रस प्यायला लागलो. दार नाही का? बाई मराठी कळते तर बोलतायत, पण आपण आपली भाषा सोडत. देऊ ना पैसे.